विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण एक कविता आणि एक पाठ अभ्यासलेला आहे। आज आपण तिसऱ्या पाठाकडे जातोय। तिसरा पाठ आहे लाखाच्या कोटीच्या गप्पा। वसंत जोशी यांनी लिहिलेला हा पाठ अतिशय विनोदी आहे, हास्यकल्लोळ। बिनबियांच्या गोष्टी या कथासंग्रहातून हा पाठ घेतलेला आहे। हा पाठ नक्कीच तुम्हाला पोट धरून हसवेल याची मला खात्री आहे। तर वसंत जोशी हे कथाकार आहेत, विनोदी साहित्यिक आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी अनेक बालनाट्य लिहिलेली आहेत आणि बालवाङ्मय सुद्धा त्यांनी लिहिलेले आहे आणि लहान मुलांसाठी अनेक प्रकारच्या कथा गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत, रचलेल्या आहेत। तर आज आपण त्यांच्या लाखाच्या कोटीच्या गप्पा ही कथा अभ्यासणार आहोत। या पाठामध्ये इगतपुरी स्टेशनवर 3 तास गाडी बंद पडलेली असते, तर प्रवासी कंटाळलेले असतात, पण 2 प्रवासी मात्र अतिशय आनंदात गप्पा मारत असतात आणि त्या साध्या गप्पा नाही मारत, तर लाखाच्या कोटीच्या गप्पा मारत असतात आणि हेच हास्यास्पद संभाषण आपण या पाठातून पाहणार आहोत। बघा, आता आपण पाठाला सुरुवात करतोय। इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली। गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले। कोणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले। 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या। सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले। त्यांनी चहा मागवला। चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या। ते एवढ्या मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्दानी शब्द दूरवर ऐकू जात होता। त्या 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण। म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत। तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आताच वापरायला काढलं आहे। राजा, ते घड्याळ भारी किमतीचं आहे, 10,000 मोजले। पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं। विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यानंतर मी तत्काळ तेवढी रक्कम तुला देईन, पण बेटा सांभाळून जायचं बरं का? पण काका, तुमच्या 50,000 इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसं होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील। कोट्यधिपती काकाचा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? नको नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे। तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी। त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाख लागतील। बघा, आता याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतंय की काका आणि पुतण्या यांच्यामध्ये हा संवाद आहे। आता इगतपुरी स्टेशनवर काहीतरी बिघाड झाल्यामुळे गाडीमध्ये इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे ही नागपूर दादर एक्सप्रेस थांबलेली आहे आणि 3 तास गाडी थांबल्यामुळे साहजिकच त्या प्लॅटफॉर्मवर प्रवासी कंटाळलेत आणि एरझारा घालून इकडून तिकडे असं जात आहे। तर आता कोणी बुकस्टॉलवरची पुस्तकं घेतोय, कोणी चहा पितोय, कोणी त्या बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र विकत घेतली आणि त्या बाकावरती बसून वाचू लागले। पण 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावरती तिथे बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या। मग 1 तास जवळजवळ त्यांनी गप्पा मारल्या 2 प्रवाशांनी आणि शेवटी ते पण कंटाळले आणि मग पुन्हा त्यांनी चहा मागवला आणि चहा घेतल्यानंतर पुन्हा त्यांच्या गप्पा रंगल्या आणि ते एवढे मोठ्याने बोलत होते की त्यांचा शब्दानी शब्द दुसऱ्या व्यक्तींनाही ऐकायला, शेजारच्या व्यक्तींना ऐकायला जात होता। आता हा म्हातारा माणूस जो होता त्याच्यामध्ये एक म्हातारा होता आणि एक तरुण होता, काका आणि पुतणे। आता हा म्हातारा माणूस त्या तरुणाला म्हणाला, म्हणजे काका त्या पुतण्याला म्हणाले की राजा, तुझं इंग्लंडला जायचं पक्क झालं ना? काका, मला असं काय विचारता? मी पासपोर्ट मिळवलाय, व्हिसा काढलाय। आता पासपोर्ट म्हणजे काय? तर बघा, सरकारनं आपल्याला परदेशी जाण्यासाठी दिलेली परवानगी म्हणजे पासपोर्ट। आणि व्हिसा म्हणजे काय? तर जरी आपल्याला आपल्या देशाने परवानगी दिलेली असली तरी सुद्धा ज्या देशामध्ये आपल्याला जायचं असतं त्या देशाने सुद्धा आपल्याला
प्रवेश देण्याचं परवानापत्र दिलं पाहिजे, त्याला विसा असं म्हणतात. तर या पुतण्यानं पासपोर्ट आणि विसा दोन्ही मिळवलेलं असतं. आणि आता बघा, आता गावाला जायचंय, परदेशाला जायचंय म्हटल्यानंतर यांनी छान कपडे तयार करून आणले, टेलर कडून नवीन कपडे शिवून आणले, त्याच्यामध्ये 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतलेले आहेत. नंतर काकांनी दिलेलं घड्याळ ते सुद्धा त्यांनी वापरायला काढलंय. मग काका म्हणतात की अरे ते 10,000 रुपयाचं घड्याळ आहे बरं का, आणि ते मी पीटर्सबर्गला तुझ्यासाठी खास घेतलेलं आहे, आणि विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना, आणि मुंबईला गेल्यानंतर मी तुला तत्काळ ताबडतोब तेवढी रक्कम पाठवेन, पण सांभाळून जा बरं का, असं काका आपल्या पुतण्याला सांगतात. मग हा पुतण्या असं म्हणतो की काका मी 3 वर्ष इंग्लंडला 50,000 रुपयामध्ये कसं काय राहणार आणि बॅरिस्टर कसं काय होणार, मला त्यासाठी 15 लाख रुपये एका वर्षाला लागतील. बघा आता केवढं काकाचं आणि पुतण्याचं प्रेम, काकाचं ते सुद्धा द्यायची तयारी असते. कोट्याधिपती काकाचा हा पुतण्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये, कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलमध्ये राहिलेला तुम्हाला चालेल का, तर नाही चालणार. काका म्हणतात नको नको, तू एक काय कर, तर स्वतंत्र तुझ्यासाठी बंगलाच घे आणि तुझ्या अभ्यासाला निवांत चांगली जागा मिळाली पाहिजे, आणि त्यासाठी काय लागेल तर काका वर्षाला 15 लाख रुपये मला लागतील आणि 3 वर्षाचे 45 लाख रुपये मला लागतील, असं हा पुतण्या आपल्या काकांना सांगतोय. बघा काका आणि पुतण्याचं प्रेम किती मोठं आहे, की काका आपल्या पुतण्यासाठी एवढा मोठा खर्च करायला तयार आहे. त्याची सोय मी आता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80 लाख आहे. आत्ताच देऊ का, नको गाडीत बसल्यावर द्या, पण काका एक मोटारही मला लागेल, रोज मला कॉलेजात गाडीनेच जावं लागणार नाही का, मी चालत कसं जाणार, 20 लाख तरी त्यासाठी लागतील. ती रक्कम ही आता याच बॅगेत आहे. बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे. काका मला सारा युरोप बघायचा आहे, प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल, त्यासाठीच निम्मा खर्च मी करणार आहे. आईचे 40 तोळ्यांचे सोन्याचे दागिने तिने मला परवाच दिले, ते आहेत आता या माझ्या बॅगेत. राजा तू अजिबात काळजी करू नकोस, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये, त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आपल्याकडे चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले ते पण या माझ्या बॅगेत वरच्या कप्प्यात ठेवले आहे. त्यांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली. ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले, खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले. 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले. केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं. त्या 2 प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला. त्यांना आपल्या सीट खाली आपली बॅग आहे की नाही ते पाहिलं. बापरे, त्याची बॅग तिथे नव्हती. त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं. हे माझी बॅग कोणीतरी पळवली, तुझी पण दिसत नाही. म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला. आता काय करायचं, दोघंही किंचाळले. बघा आता या ठिकाणी हा पुतण्या आपल्या काकांना सांगतोय की मला वर्षाला 15 लाख म्हणजे 3 वर्षाचे 45 लाख रुपये लागणार आहेत. 45 लाख रुपये पुतणी आपल्या काकांकडे मागतोय, आणि मग काका काय सांगतात बघा, अरे त्याची सोय सुद्धा मी या क्षणाला करू शकतो. आपल्या बॅगेमध्ये बघा त्यांच्या सोबतची बॅग असते, त्याच्यामध्ये नगद म्हणजे रोख 80 लाख रुपये असतात. मग काका विचारता आता देऊ का, नको गाडीत बसल्यावर द्या, पण काका एक मोटारही मला लागेल. बघा आता रोज मला कॉलेजला गाडीनच जावं लागेल नाही का, मी चालत कसं जाणार, 20 लाख तरी त्यासाठी लागतील. बघा आता हा पुतण्याच्या अपेक्षा किती वाढलेल्या आहेत. त्याला कॉलेजला जाण्यासाठी गाडी पाहिजे आणि तो म्हणतो की मी चालत कसं काय जाणार. काका सांगतात की ती रक्कम ही याच बॅगेमध्ये आहे आणि बँकेतून आजच पैसे काढले. काका मला सारा युरोप बघायचा आहे आणि प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल आणि त्यासाठी निम्मा खर्च मी करणार आहे. आईचे 40 तोळ्यांचे दागिने तिने मला परवाच दिले.
ते सुद्धा आता या बॅगेमध्ये आहे. बघा आता या बॅगेमध्ये काय काय असतं. 80 लाख रुपये रोख, त्याच्यानंतर बँकेतून काढलेली सर्व रक्कम, आईनं दिलेले 40 तोळ्यांचे दागिने, हे सगळं हे बॅगेमध्ये असतं. राजा काका म्हणतात की राजा तू काळजी करू नकोस, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये आणि त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करेन. आपल्याकडे चहाचे 2 मळे, सफरचंदाचा 1 मळा विकून 10 कोटी रुपये आलेले आहेत, ते सुद्धा या बॅगेमध्ये ठेवले. बघा आता, आणि त्यांचं हे सगळं पैशाचं बोलणं सुरू असतं आणि अचानक गाडी सुटण्याची घंटा वाजते. घोषणा, गाडी सुटणार असल्याची घोषणा होते आणि ते 2 प्रवासी आपल्या डब्यामध्ये जातात आणि खिडकीजवळ समोरासमोरच्या सीटवर ते बसतात आणि 5-10 मिनिटांमध्ये ते पेंगायला लागतात, बोलायला लागतात आणि केव्हा तरी ते कल्याण स्टेशन येतं आणि त्या दोघांपैकी तो तरुण प्रवासी जो होता, म्हणजे पुतण्या जो होता, तो जागा झालेला आहे आणि खाली बघतोय आपल्या सीट खाली, तर ती बॅग त्या ठिकाणी नसते. बापरे, त्याची बॅग तिथं नव्हती. त्याने त्या म्हाताऱ्या प्रवाशाला, म्हणजे आपल्या काकांना उठवलं आणि काकाला सांगितलं की अरे माझी बॅग कोणीतरी पळवली आहे, बघा तुझी पण दिसत नाही. आणि मग म्हातारा प्रवासी दचकून जागा झाला आणि आता काय करायचं, दोघंही किंचाळले. बघा आता एवढी मोठी रक्कम त्याच्यामध्ये 40 तोळ्याचे दागिने असतात, बँकेतून काढलेले पैसे असतात आणि सगळं त्या भामट्याने कोणीतरी पळवलेलं असतं. समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारी प्रवासी त्यांना म्हणाला, तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं 3 टायर मधून प्रवास करणंच योग्य नाही. इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधून किती रक्कम आहे हे उघड उघड मोठ्याने बोलत होता. तर ते कोणीतरी भामट्यानं ऐकलं असणार आणि त्यानेच तुमच्या बॅगा पळवल्या. आता बसा हरिहरी करत, तुमची जाम नुकसानी झाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा. बॅगा अजून सापडतील. आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत ना, की मी देऊ? नको नको, पैशाची गरज नाही. माझ्याकडे 3-4 रुपये आहेत, त्यात आमचा चहाचा खर्च भागेल, तो तरुण प्रवासी म्हणाला. पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होणार. त्यात माझ्या मिशा होत्या, आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. तो म्हातारा प्रवासी म्हणाला. बघा आता, समोरच्या माकड्यावर असलेला एक म्हातारा प्रवासी होता, त्यांचं सगळं लक्ष या गप्पांकडे होतं. तो म्हणाला की तुमच्यासारख्या लखपती माणसांनी, श्रीमंत माणसांनी 3 टायर मधून प्रवास करणं हे योग्य नाही. आणि इगतपुरी स्टेशनवर तुम्ही जेव्हा गाडी बंद पडलेली होती तेव्हा तुमच्या बॅगेमध्ये किती रक्कम आहे हे तुम्ही उघड उघड बोलत होता मोठमोठ्यांनी, आणि हे कोणीतरी ऐकलं असेल आणि त्या भामट्यानं ही बॅग तुमची पळवली असेल. बसा आता हरिहरी करत, म्हणजे नुसतंच झालेल्या नुकसानीबद्दल खंत करत बसा. आता तुमचं खूप नुकसान झालंय आणि आता कल्याण पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी करा. बॅगा अजूनही सापडतील, पण मुंबईला जाईपर्यंत तुमच्याकडे पैसे आहेत का, की मी देऊ, असं या ठिकाणी या प्रवाशांनी विचारले. नको नको, पैशाची गरज नाही, आमच्याकडे 3-4 रुपये आहेत. बघा आता किती रुपये, 3-4 रुपये आहेत आणि त्यात आमचा चहाचा खर्च होईल, असं तो तरुण प्रवासी म्हणाला. पण बघा आता एकदम कथेला कलाटणी कशी मिळते. त्या बॅगेमध्ये काय असतं, आता या बॅगा गेल्यामुळं आपली खरंच पंचायत होणार आहे. कारण का, तर त्या बॅगेमध्ये माझ्या मिशा होत्या, नकली मिशा, आणि आता शिवाजी मंदिरामध्ये गेल्याबरोबर आपल्याला नवीन मिशा घ्याव्या लागतील आणि मला पुन्हा 10 रुपयाचा दंड बसेल, असं तो म्हातारा प्रवासी म्हणजे शरद तळवळकर म्हणाले. म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात? कोट्यवधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे? समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला. तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठमोठ्याने हसले. तरुण प्रवासी म्हणाला, हो आम्ही नाटकवाले,
मी राजा गोसावी आणि हे शरद तळवळकर. आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं, बाकी काही नव्हतं. मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय? ते तुम्ही खरंच मानलं की काय? अहो, आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो. बघा आता कथेला कशी कलाटणी मिळालेली आहे या ठिकाणी. त्या बागेमध्ये खरोखर काहीच नसतं, पण हे दोघं नट शरद तळवळकर काका आणि राजा गोसावी हा पुतण्या झालेला आहे या ठिकाणी. ही काल्पनिक कथा आहे आणि ते आपल्या नाटकाची रिहर्सल या ठिकाणी या स्टेशनवरती इगतपुरी स्टेशनवर गाडी बंद पडल्यानंतर त्याला वाकावर बसून करत असतात. आणि बाकीच्या ऐकणाऱ्यांना हे सगळं खरं वाटतं की अरे एवढी मोठी रक्कम यामध्ये आहे म्हटल्यानंतर कोणाला राहवेल बरं. तर आता आणि असे हे लेखक वसंत जोशी यांनी अशी सुंदर कथा तुमच्यासाठी लिहिलेली आहे.